घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार आणि अंजली दमानिया यांची पत्रकार परिषद सुरू आहे। श्री संतोष हिंगडे, कलेक्टर ऑफ स्टॅम्प, डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प्स यांच्यातलं आणि तृप्ता ठाकूरमध्ये झालेलं सगळंच्या सगळं कॉन्व्हर्सेशन सुरुवातीपासनं म्हणजे त्यांना जे ॲड्ज्युडिकेशन करून देण्याच्या आधीपासून हे हिंगडे आणि शीतल तेज तृप्ता ठाकूरमध्ये सगळं कॉन्व्हर्सेशन आहे। आणि त्याच्यात ते म्हणतात डॉक्युमेंट्सला जे लावणार आहात ते सर्व जोडा, बाकीचा फाईल सोबत द्या। म्हणजे त्यांनी ते सांगितल्याबरोबर ती ताबडतोब त्यांना पूर्ण ज्या ॲड्ज्युडिकेशनचे पेपर्स ही PDF कॉपी त्यांना पाठवते। यानंतर सगळं तुम्ही जर बघाल चॅट आहे त्यांचं, अगदी त्याच्यात वरी आणखी फाईल इनवर्टेड म्हणून सुद्धा त्यांनी पाठवलेलं आहे। फाईल ती पाठवली, आता जी आम्ही ॲड्ज्युडिकेशनची पाठवली फाईल दिल्याबरोबर सुद्धा त्यांना कळवलं होतं की हे आम्ही दिलंय, आता सर मी कोर्टातून निघाली आहे, मी येते, गुड मॉर्निंग। आणि लगेच नोटीस रेडी झाल्याबरोबर अधिकारी त्यांना कळवतात की आता नोटीस रेडी आहे। आणि हे कोणासाठी करणार आहे, शीतल तेजवानी का दिग्विजय पाटील का पार्थ पवार? आता पुढे बघा, हा दिस इज द बिगेस्ट अँड द मोस्ट शॉकिंग डिटेल। हा जो ॲड्रेस आहे हा ते पाठवतात, आधी व्हॉइस कॉल होतो, मग हा ॲड्रेस पाठवतात। हा ॲड्रेस कोणाचा आहे? पार्थ पवारचा जिजाऊ बंगला। इथे त्यांना बोलवलं जातं आहे का काय हे ॲडव्होकेट तृप्ता ठाकूरच सांगू शकतील। पण हा जो आत्ता आम्ही गुगलवरनं चेक केला हा यशवंत घाडगे नगरचा पुण्याचा लोकेशन आहे जिथे पार्थ पवारचं घर आहे। आणि त्याच्यानंतरचे कॉल्स, व्हॉइस कॉल्स, मिस कॉल्स हे सगळे जर आपण बघितले सगळेच्या सगळे, आणि ह्याच्यात अगदी गप्पा कॉंग्रॅच्युलेशन्स हे ते असे सगळे व्यवहार चालतात। हे झाले संतोष हिंगडे जे कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स आहेत, म्हणजे हे जे सगळे व्यवहार झाले याच्यात सगळ्यात अधिकाऱ्यांच्या त्यांना अफाट मदत होती। आता पुढचे धक्कादायक गोष्टी हे आहेत श्री राम चौबे जे PA आहेत अजित पवारांचे, यांचे आणि तृप्ता ठाकूरचे कधीपासून एकत्र चर्चा होत होती तर 4 एप्रिल 2023 पासून। 2023 पासनं PAला माहिती आहे, PA चॅट करतोय, सगळं अरेंज करून देतोय आणि अजित पवारांना माहिती नाही असं शक्य तरी आहे का? आत्ताच्या घटकेला 4 एप्रिलला त्यांचं संभाषण आहे, 10 नोव्हेंबर 2025ला आत्ता, म्हणजे हे सगळं जेव्हा गुन्हा झाला अमुक झालं तेव्हा राम चौबे CP ऑफिसला येतात, तृप्ता ठाकूरला सांगतात मी CP ऑफिसला पोचलोय। म्हणजे याच्या सगळ्या तपासात किती ढवळाढवळ होतीये, किती गोष्टी केल्या जात आहेत। एवढंच नाही तर डिमांड नोटीसची कॉपी शेअर होते, वाघमारे जे याचे अधिकारी आहेत त्यांचा नंबर, आता तुम्ही हे सगळे पेपर बघा, इट इज सो शॉकिंग। हे पूर्णचं पूर्ण बघा, डिमांड नोटीसपासून सगळं हे PAंना माहिती होतं। आणि हे लेटर जी नोटीस तृप्ता ठाकूरला पाठवली गेली ती सुद्धा नोटीस त्यांच्याबरोबर व्हॉट्सॲपवर शेअर करण्यात आली, हे 15 नोव्हेंबरचे। हे सगळे 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 डिटेल्स। एवढंच नाही तर हा बघा, ते वाघमारे जे EOWचे अधिकारी आहेत त्यांचा नंबरसुद्धा शेअर केला गेला आहे। आणि याच्यानंतर कोणाला अपेक्षा असेल की याच्यात काही खरंच कारवाई होईल, कोणाला अपेक्षा असेल की खरंच पार्थ पवारचं नाव FIR मध्ये येईल? आता पुढचे मी दाखवते तुम्हाला, हे दुसरे OSD अजित पवारांचे ढाकणे नावाचे, हे तिसरे 3 जणांनी एकूण त्यांना कॉल्स केलेत आणि हे पाठवलेत। एक मिनिट, अजून एक होते ना, एक राम चौबे, एक ढाकणे आणि अजून एक तिसरे होते। तर या सगळ्यांनी आता आपण दिग्विजय पाटलांचे जे झालेली जी तृप्ता ठाकूर बरोबरचं जे बोलणं होतं ते आहे, प्रशांत टेकाळे नावाचा जो होता अमेडियाचा हे आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी माहिती
तृप्ता ठाकूरनी जी आम्हाला पाठवली आहे त्याच्याबरोबर एक कव्हरिंग लेटर आहे जे तिने EOWला पण लिहिलं आहे आणि ते तिने बावधन पोलीस स्टेशनला पण लिहिलं आहे. त्यामुळे ही जी माहिती आमच्याकडे काल परवा आली ती आधी त्यांनी पोलिसांना दिलेली आहे आणि तरीही 18 तारखेपासनं आजपर्यंत, आज तारीख 22, अजून पार्थ पवारचं नाव FIRमध्ये आलेलं नाही. तर आत्ताच्या घटकेला आम्हाला 3 अधिकाऱ्यांचं आहे, ते तिसरं मला वाटतं माझं डॉक्युमेंट राहिलं आहे, पण 3 अधिकाऱ्यांशी सरळ बोलणं होतं. आणि इतकं आता हे सगळं शॉकिंग झालं आहे. गृहमंत्री अजित पवारांना वाचवण्यासाठी हे सगळं करतायत आणि मला मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांना आज आव्हान द्यायचं आहे की आज तुम्ही ही FIR तुमच्या बावधन पोलीस स्टेशनमधनं आणि EOWकडनं जर मागवून पार्थ पवारवर आज केली नाही आणि याच्यात सरळ 3 OSD 3 अजित पवारांचे आहेत आणि हे सरळ असताना सुद्धा अजित पवारांचा जर राजीनामा घेतला नाही तर उद्या मी पुण्याला जाऊन मी आणि कुंभार तिथे अर्ज देऊन तात्काळ पार्थ पवारवर तुम्ही ॲक्शन घ्या आणि त्यांचं नाव घाला ही विनंती नाही, आम्ही इशारा देतोय असं म्हटलं तरी चालेल. आत्ताच्या घटकेला आम्हाला क्लिअर कट पुराव्यानिशी कळलं आहे की अजित पवारांचा याच्यात सहभाग आहे. ह्या व्यवहार 2021पासनं पॉवर ऑफ अटॉर्नी तिथे कोण दिग्विजय पाटील नाही, अमेडिया नाही आहे, कोणी नाही, सरळ शीतल तेजवानी आणि पार्थ पवारमध्ये झालेला हा व्यवहार आहे. याच्यात दुसरं तिसरं कोणी नाही, बाकीची लोक नंतर आली. सगळ्या यंत्रणेची त्यांना साथ होती, कलेक्टर स्टॅम्प्स त्यांची सगळी कारवाई करत होते आणि 3 OSD अजित पवारांचे हे त्याच्यात त्यांना सहभाग होता. हे आता सरळ दिसतंय. काही 24 तासाने जेव्हा हे प्रकरण उघडकीस आणलं, खरं तर ती जी पॉवर ऑफ अटर्नी आपण म्हणतोय की 2025 सालची ती पॉवर ऑफ अटर्नी जी शीतल तेजवानी मध्ये झालेली होती, शीतल तेजवानी आणि इतरांमध्ये 2021 सालची जी पॉवर ऑफ अटर्नी आता तुम्ही दाखवताय की पार्थ पवारांचा त्यामध्ये स्वतः सहभाग असल्याचं दिसून येत आहे. या पॉवर ऑफ अटर्नीचं पुढे काय झालं आणि व्यवहार करताना, प्रत्यक्ष व्यवहार करताना केवळ पार्थ पवार यांचं नाव घेऊ नये म्हणून ही पॉवर ऑफ अटर्नी वापरली गेली नाही का? नाही, पहिली गोष्ट म्हणजे ही पवार अटर्नीमध्ये त्यांना सर्वाधिकार शीतल तेजवानी यांनी पार्थ पवारांना हे दिलेत. म्हणजे कुठे काही अर्ज करायचे, अमुक करायचे, तमुक करायचे, कोर्टात जायचं, कॉम्पेन्सेशन स्वीकारायचं किंवा जे काय असेल ते सर्वाधिकार शीतल तेजवानीने 25 मे 2021 रोजीच्या पॉवर ऑफ अटर्नीद्वारे शीतल तेजवानीने पार्थ पवार यांना दिले. त्याच्यामुळे त्यानंतर आणि हे सगळे ही फक्त कागदपत्र आहेत, याच्यामध्ये सगळे एकच आहेत. या दोघांची शीतल तेजवानी यांनी पार्थ पवारांना दिली की पार्थ पवारांनी शीतल तेजवानीने पार्थ पवारांना दिली. शीतल तेजवानीने पार्थ पवारांना शीतल तेजवानींकडे आधीचे जे वतनदार आहेत त्यांची पॉवर ऑफ अटर्नी आधीच होती, त्यांनी नंतर ही पार्थ पवारांना दिली. आणि ही 25 मे 2021 आणि याच्यामध्ये खरं सांगायचं झालं ना तर कागदपत्र फक्त ही दाखवण्यासाठी आहेत. ही फक्त काय पुढे कायदेशीर झालं तर हे सगळे एकच आहेत. याच्यातलं कोणी हे सगळ्या एंटिटी जरी माणसं वेगळी दिसत असली तरी या सगळ्या एंटिटी एकच आहेत आणि हे सगळे मिळून ही जमीन लुटण्याचा प्रयत्न करत होते. याच्यामध्ये कोणी हे हे कधी साधारणपणे कुठल्याही व्यवहारामध्ये देणारा आणि घेणारा यांचे वकील किंवा यांचे लोक हे वेगवेगळे असतात. इथं 16 जूनला पण तृप्ता ठाकूर येतात आणि स्वीकारतात, एप्रिलचं पत्र इतिहास देतात आणि हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये. आणि ही सगळी माहिती त्या ज्या बोर्डे होत्या खडक पोलीस स्टेशनच्या वेळेला ज्या तहसीलदार त्यांनी जी माहिती